आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहेत सगळे, मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, कोणाचा अन्याय अत्याचार आहे ना अजिबात सहन करून घेऊ नका, कारण अन्याय अत्याचार करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो। आपण का गुन्हेगार बनायचं, बरोबर ना? आपल्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तिथं आवाज उचलायलाच पाहिजे। मग तो मोठा असो लहान असो बघायचं नाही, पुढं कोण आहे हे बघायचंच नाही। आपण का अन्याय अत्याचार सहन करून घ्यायचं, आपल्याला स्वातंत्र्य भेटलंय, बरोबर ना? तर चला असू द्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर डिवोर्स झाला माझा, त्या दिवशीपासून हा फर्स्ट व्हिडिओ बनवते मी। म्हणजे 2 दिवस झालेत मला येऊन शिर्डीवरून, पण काल तर काही संडे होता, मग काल पूर्ण दिवस गेला तिकडे मयंकसोबत फिरण्यात। आणि आम्ही काल गेलो होतो इस्कॉन मंदिरात। शक्य झाला तर तो व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळेल तुम्हाला, नाहीतर मयंकच्या, कारण मी मयंकचं चॅनल सुद्धा ओपन करणार आहे। माझा आधी पण एक मयंकच्या नावाने चॅनल होता, माय लाईफ मयंक म्हणून। तर एकतर त्या चॅनलवर किंवा या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळणारच। तर आत्ता उठली, मयंकचं आवरून गेलं, त्याला सोडून आली। इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे, इथं स्टँडवर मोबाईल लावला मी, बघा आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे। आता चहा पाणी घेते, नंतर नंतर कामं आवरते। आणि भगवद्गीता वगैरे आणलेली मस्त, तर खूप इंटरेस्टेड आहे सॉरी। तर तुम्हाला सांगू का, मला बुक्स वगैरे वाचणं फार आवडतं, खूप इंटरेस्ट आहे मला बुक वगैरे वाचण्यामध्ये। तर आता भगवद्गीता आणलेली आहे, ते वाचायची। आणि कचरा गाळ, तर भगवद्गीता वाचणार आणि पारायण करायचे आहेत। ते सांगून करणार आहे, पण ते म्हणतात की म्हणजे जेव्हा आपण पारायण वगैरे करतो सांगायचं नसतं कोणाला। तर ते झाल्यानंतर जेव्हा ते उद्यापन वगैरे असतं किंवा मी अक्कलकोटला जाईल त्यावेळेस सांगेलच, पण पारायण करत आहे हे नाही सांगणार व्हिडिओमध्ये। समजून जा, जेव्हा माझे व्हिडिओ कमी यायला लागले किंवा खूप उशिरा यायला लागले त्यावेळेस समजून जा की पारायणाला बसली असेल, फक्त मी सांगू शकत नाही की मी पारायणाला बसली, ठीक आहे? तर माझी एकच इच्छा होती की फुल अँड फायनल माझा डिवोर्स होऊन जावा। कारण कसं आहे, ज्या नात्यामध्ये आपण एकमेकाला समजून घेऊ शकत नाही, आपले मन जुळत नाही, बोललं कीच भांडणं होतात। आणि म्हणजे ज्या नात्याला आपण अशा नात्याला अर्थच नाहीये, एवढंच म्हणणार की जिथे आपले मनच जुळत नाही। जेव्हा लग्नाला बघायला आले होते तेव्हाच मी तोंडावर बोलून मोकळी झाली होती, या माणसाशी लग्न करणार नाही। पण ते म्हणतात ना, काहीतरी ऑब्जेक्शन असला ना तर तिथं काहीतरी विचार करायला पाहिजे। मी तेव्हाच विचार केला असता, पण तेव्हा मला कळत नव्हतं। तेव्हाच विचार केला असताना तर ही पस्तावायची वेळच नसती आली। पण जाऊ द्या, ते म्हणतात ना, जो होता है अच्छे के लिए होता है, जो हुआ है वो भी अच्छे के लिए हुआ है, और जो होने वाला है वो भी अच्छे के लिए होने वाला है। इसीलिए उस रब पे छोड़ दो और जिंदगी हंसी खुशी जियो, है ना? तर खूप जणांचा एक प्रश्न असतो मला नेहमीच की तू सगळं कर, सगळं मला बोलतात तू सगळं कर, पण माधुरी ताईला धोका देऊ नको। आता मला एक गोष्ट सांगा, ज्या व्यक्तीने स्वतः धोका खाल्लेला आहे अनेकांकडून, तो काय दुसऱ्यांना धोका देणार आहे? म्हणजे एखाद्याला जर पोळलं तर दुसरा पण पोळलेला आहे, आपण पण पोळलेला आहे। म्हणजे आपल्याला चटका लागलाय, पुढच्या व्यक्तीलाही चटका लागलाय। मग दोघंही जर धोका खाणार, म्हणजे त्यांना पण कोणीतरी धोका दिलाय, मला पण कोणीतरी धोका दिलाय, मग आम्ही एकमेकाशी इमानदारच राहू ना। म्हणजे मला काय म्हणायचं समजतंय ना? माधुरी ताईंनी पण धोका खाल्लेला आहे, मी पण धोका खाल्लेला आहे, त्यामुळे एकमेकीला धोका द्यायचा विषयच येत नाही। म्हणजे धोका म्हणजे काय असतो? फक्त एवढंच होणार की नाही पटलं तर बोलणं बंद होणार, एवढंच ना? धोका काय असतो? हे असं सोशल मीडियावर येऊन कोणाबद्दल तरी काहीतरी सांगत बसायचं, हे मला जमलंच नाही। नाहीतर ह्या गोष्टीला मी एवढं ताणून धरलं असतं। माझ्याकडे ज्या लोकांनी माझ्या विरोधात गेले, ज्या लोकांनी मला एवढं काही बोलले, ज्या लोकांनी मला धोका दिला, त्यांच्याबद्दल माझ्याकडे बोलायला एवढं आहे की ते सरणार नाही। जेवढं सांगणार तेवढं ते वाढत जाणार। पण मी घेतलं का इंटरेस्ट, लईच 1-2 याच्यामध्ये उत्तर देऊन मी मोकळी झाली, बरोबर? त्याच्यामुळे मी सांगते,
मला काही इंटरेस्ट नाही आहे. जरी आमचं नाही पटलं, मतभेद झाले, काही झालं माधुरीताईसोबत, तरी मी माधुरीताईबद्दल कुठंच काही बोलणार नाही. कुठं काही म्हणजे तसं काही विषयच नाही, कारण माधुरीताईचं आणि माझं फक्त कामापुरतं बोलणं होतं, त्याच्यावर बोलणं होत नाही. फक्त गुड मॉर्निंग करते त्यांना मेसेज, रात्री गुड नाईट करते, आणि दिवसभरातून जे काही इम्पॉर्टंट कामं असतील त्याच्यावर ते पण कधी कधी व्हॉट्सअपवरच बोलणं होतं, म्हणजे व्हॉट्सअप चॅटिंगवर फक्त. तर असा हा विषय. आता राहिली गोष्ट, जो बड्डेचा ब्लॉग टाकला होता मी, बड्डे ब्लॉग तुम्ही बघितला ना, कसा वाटला? कमेंट वाचून मला असं वाटत आहे की बड्डे ब्लॉग कोणाला आवडला नाही, जास्त लोकांना, खूप कमी लोकांना आवडलेला आहे, आणि खूप लोकांचे निगेटिव्ह असे कमेंट होते त्या ब्लॉगवर. त्याच्यामुळे मी पण खूप विचार करते. म्हणजे कसं ते म्हणतात ना, पंचमुखी परमेश्वर, जेव्हा लोक बोलतात ना ही गोष्ट अशी होऊ शकते, ही गोष्ट चुकीची आहे, तर काहीतरी विचार करायला पाहिजे. कारण एक दोघं बोलतात तेव्हा आपण समजून घेऊ शकतो, पण जेव्हा सगळेच बोलतात ना तेव्हा तर समजून जायचं तूच तो गडबड आहे, समजलं ना. तर तसं पण माझ्या डोक्यात एवढे दिवस एकच होतं, डिवोर्स होतं की नाही, होतं की नाही, होतं की नाही, पण फायनली झाला. आणि हां, अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे अशी, तुम्ही बघितलं याच्या अगोदरच्या 2-3 व्हिडिओ पूर्वी जाऊन बघा, एखादा व्हिडिओ असा पडला असेल ज्यात मी स्वामींना चिठ्ठी ठेवली होती. तर ती चिठ्ठी कशाची आहे हे मी तुम्हाला माझं काम झाल्यावर सांगेन बोलली होती, बरोबर? तर आता तुम्ही गेस केलंच असणार आहे. हो, तेच मी स्वामींना विचारलं होतं, कारण जेव्हा आपण स्वामींना त्या चिठ्ठीद्वारे प्रश्न विचारतो ना, बरोबर उत्तर भेटतं, एकदम परफेक्ट. हा अनुभव आहे माझा चांगला. तर ती चिठ्ठी ठेवली होती मी, स्वामी माझा डिवोर्स होईल की नाही 17 तारखेला. एकात लिहिलं हो, एकात लिहिलं नाही. हो आलं. तरी असं मनामध्ये शंका होती, काय होतं काय नाही, कारण हे यूट्यूबवरच्या बाया होत्या ना, त्याला भडकवून देणाऱ्या. आम्ही डिवोर्स देऊन देणार नाही, आम्ही काहीच करू देणार नाही, आम्ही डिवोर्स कसा देतो ना आम्ही पाहतो, असं म्हणणाऱ्या आज म्हणतायत की आम्ही कधी म्हणतो की, म्हणजे किती किती रंग बदलणार. सरडा पण एवढे रंग बदलत नाही जेवढे तुम्ही बदलता. म्हणे आम्ही कधी बोललो डिवोर्स नाही होऊ देणार, आणि मोठ्या मोठ्याने भुकत होते सगळीकडं, कसा डिवोर्स होतो आम्ही बघतो, तो डिवोर्सच देणार नाही आहे, आम्ही डिवोर्स होऊच देणार नाही. अरे काय धंदे, लाजा वाटेला. बरं जाऊ द्या, ज्याला लाज ना शरम त्याला काय लाज वाटणार आहे, बरोबर? तर असा हा विषय. परत भांडणं लावायची बी कामं करतात हे लोक. आता डिवोर्स तर झाला त्याचा विषय तर मी तर नाही घेऊ शकत, पण हे लोक पण नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे काय करायचं, तर असे भांडणं लावायचे. मला आता कोणाचं नाव नाही सांगायचं इथं, कशाला त्यांना फेमस करायचं नाही का. तसे ऑलरेडी माझ्या नावाने भरपूर कमवले त्यांनी. पण एवढं सांगणार शॉर्टकटमध्ये, ती बाई मी काहीच बोलली नाही व्हिडिओमध्ये, नवरा का काही काही, तो माणूस, आता तो माणूस म्हणजे डिवोर्स झाल्यावर तो माणूसच झाला, तो माणूस. तर मी काहीतरी बोलली असेल की हा तो माणूस बोलला हे असल्या यांच्याशी बोलत नाही, तर लगे त्याला फोन लावून लाईव्ह घेऊन ती आम्हाला अशी म्हणली, मग तू आम्हाला असा म्हणला का. अरे मग तुमचा विश्वास आहे ना, आहे ना विश्वास, मग कशाला फोन करताय. आणि राहिली गोष्ट, पुढचा व्यक्ती जर तुम्हाला सांगतोय ना, मी फक्त माझ्या कामापुरता थांबलो, 5 मिनटं थांबलो, माझं काम झालं की मी निघून गेलो, एक क्षण थांबलो नाही. माधुरीताईला जाऊन विचारा, ते मच्छर कसं भिनभिन भिनभिन करते. समजा लाईट गेली असली, गरमीचे दिवस आहे, रात्रभर लाईट नाही, मग मच्छर कसं ते रात्रभर भिनभिन भिनभिन करते, सकाळ होते की चाललं जातं. तशा पद्धतीने त्या मच्छरासारखा माधुरीताई मग भिनभिन करत होता पुढचा व्यक्ती. आणि काय तर म्हणे 5 मिनटं थांबलो मी, आणि मग नंतर माझं काम झालं की मी 1 मिनिट थांबलो नाही, निघून गेलो. म्हणजे किती खोटं बोलायचं काय राव. माधुरीताईला विचारा, कमेंट करा ज्यांना शंका येत असेल. गेल्यापासून गेटपासूनच माधुरीताईच्या मागं अख्ख्या कोर्टावर, जिथं माधुरीताई बसत तिथं हा ताई असं आहे, ताई तसं आहे. आता काय कसं आहे काय तसं आहे मला तर माहीत नाही, कारण मी तर लांब होती, आपल्या कामाशी काम ठेवलं मी, काही घेणं देणं नव्हतं मला. आणि ज्या वेळेस फायनल सिग्नेचर झाली, फायनल असं लागलं की हां डिवोर्स, तेव्हा तसल्ली आली मला एकदम. म्हणजे मन एकदम खुश झाला, खूप हॅप्पी झाली मी. शपथ सांगते ना, असा आनंद होत होता की आज मैं ऊपर आसमां नीचे,
आज मैं आगे जमाना है पीछे, असा आनंद होत होता मला. मग जाऊ द्या, खोटं बोलणाऱ्यांची जय हो. असंच खोटं बोला, रेटून बोला, पुढं जा, भरपूर डॉलर कमवा. सत्याची साथ देव देतो बरं का. देव खोट्यांना भरपूर काही देतो बरं का, पण साथ कधीच देत नाही. आणि देव खऱ्याला काही देऊ की नको देऊ, पण साथ मात्र नक्की देतो. आज माझ्याजवळ जास्त काही नाही आहे, पण हां, देवाची साथ होती म्हणून माझा डिवोर्स झाला. पुढच्या व्यक्तीला भरपूर काही देऊन साथ देत नाही ना देव, समजलं. तर चला, एवढं सांगायचं होतं मला या व्हिडिओमध्ये की माधुरीताईला धोका द्यायचा विषयच येत नाही. आणि राहिली गोष्ट, ते जे काही पब्लिक म्हणजे जे काही माझ्याबद्दल व्हिडिओ पडतात आणि ज्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे ते लोक त्यांच्यावर विश्वास कधीच करणार नाही, करत पण नाहीत. मला नेहमी पॉझिटिव्ह छान कमेंट येतात. फक्त त्या एका व्हिडिओवरून खूप निगेटिव्ह कमेंट आल्या, त्याच्यामुळे मी पण जरा वेळ घेणार आहे. कारण किरणशी लग्न करण्याचा निर्णय जर माझा चुकला ना, तर असं होईल, आगीतून उठायचं आणि फोपाट्यात जाऊन पडायचं. त्याच्यामुळं मला असं वाटतं कधी वेळ घेतलेलं बरं राहील. आता तुम्ही म्हणणार काय हिचे विचार बदलतात, तर तुम्हाला सांगू का, प्रेम हे आंधळं असतं. आणि एका बाईचं प्रेम आंधळं असतं बरं का, आईचं प्रेम आंधळं नसतं. माझ्या मुलाला जीव लावणं गरजेचं आहे, त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे, त्याचं चांगल्या शाळेत शिक्षण करणं गरजेचं आहे. माझं इथून पुढचं आयुष्य, मागचं आयुष्याचं मला माहीत नाही. मी खूप स्ट्रगल केले, काही हाती लागलं नाही, खूप काही केलं. आणि एवढ्या संकटांना तोंड दिलं आहे की माझ्या ठिकाणी जर कोणी असती ना, कवाचीच भगवान को प्यारी हो गई रहती. पण तसं मी काहीच केलं नाही. हा, प्रयत्न केले, विचार यायचं, पण नाही, परत उठून उभी राहिली. मग माझं आयुष्य जर सगळं असं संकटात गेलेलं आहे, तर इथून पुढचं आयुष्य हॅप्पी जगायचं आहे, आणि ते माझ्या मुलासाठी. आणि आजपर्यंत मी कोणासाठी जगत आली, काय कारण होतं माझ्या जगण्याला? आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, नातेवाईक आहेत, पण मी बोलत नाही त्यांच्याशी. कारण आईबापच आपले नाहीत, म्हणजे आईबापच नाही आहेत तर कोणी आपलं नसतं, सगळे आपल्या कामापुरता वापर करतात. त्याच्यामुळे मी म्हणजे नातेवाईकांशी बोलतच नाही. राहिली गोष्ट माझ्या आजीची, तर माझी आजी म्हातारी झाली, थकली. माझ्या आजीला आत्या सांभाळते. बरंच या सगळ्या गोष्टी आहे ना, मी माझ्या कहाणीमध्ये क्लिअर करणार, इथं सांगून शॉर्टकटमध्ये कोणाला काही समजणार नाही, अर्थ नाही आहे. तर फक्त एवढंच म्हणणार की माझं इथून पुढचं आयुष्य फक्त आणि फक्त माझ्या मुलासाठी आहे. त्यामुळं किरणशी लग्न करायचं की नाही हे मी खूप विचार करणार आहे. जर नसेल करायचं तर आयुष्यभर एकटी राहिलेली परवडेल. किरणनी जर मयंकला खूप जीव लावला, म्हणजे सख्ख्या बापाला पण लाजवेल असं, त्याच्यासाठी खूप काही केलं, खूप जीव लावला, सगळे स्वप्न बघितले, त्याच्यासाठी काहीतरी करून ठेवलं, तर ठीक आहे. नाहीतर मी जर पोरासाठी जगते आज, आणि उद्या जर लग्न म्हणजे तुम्हाला माहिती, सगळे बंधनं असतात, पुढच्या व्यक्तीपुढं आपली चालत नसते. पण मी एवढं पण काय कोणाचे ऐकून घेणारी नाही आहे. पण जर लग्न करून पुढच्या व्यक्तीने बोलला, हा मी नाही जीव लावत, किंवा हा मी नाही करू शकत या गोष्टी, काय करायचं मग तिथंही डिवोर्स घेत बसायचा. मग त्याच्यावर आत्ताच चान्स आहे. मी पण खूप विचार केला. ज्यावेळेस माझा डिवोर्स झाला ना, मी खूप हॅपी होती. आणि खरंच असं किती हलकं वाटत आहे ना, असं वाटत होतं एवढे दिवस की डोक्यावर किती ओझा होता, बापरे, असं जड वाटायचं आयुष्य. पण आता एवढं हलकं वाटतंय ना, एवढं मन मोकळं वाटतंय की मनाची मालकीण झाली आता खऱ्या अर्थाने. माझं कोण मालक नाही, मनाची मालकीण. मला जे योग्य वाटेल मी ते करेन. मला देवाच्या नजरेत चांगलं राहायचे, लोकांच्या नाही. त्याच्यामुळे मला जे योग्य वाटते ते मी करत असते. मग मी विचार केला की अरे किती हलकं वाटतंय. पण लग्न म्हणजे खरंच बोज आहे, असं डोक्यावर बोज. लग्न म्हणजे सोपं नाही. त्याच्यामुळे मी विचार केलं, म्हणलं आता या बंधनातून मुक्त झाली, एवढं हलकं वाटत आहे, आणि परत कुठंतरी दुसऱ्या बंधनात अडकून अजून जड करून घ्यायचं. त्याच्यामुळे थांबावा, विचार करावा. आणि खूप जण म्हणतात ना, तुला दुसऱ्याच्या जीवावर खाते, दुसऱ्याच्या जीवावर खाते. कोणाच्या जीवावर खाल्लं ते पण सांगा, माझं यूट्यूबचा पेमेंट येतो. राहिली गोष्ट किरणची बोलत असेल तुम्ही, तर किरणचं ते कर्तव्य आहे, कारण मी त्याच्याशी लग्न करणार आहे हे त्याला बोलली, मी वचन दिले. मग आता तो जर जिम्मेदारी पाडतो की नाही पाडत हे बघावंच लागेल ना मला. मग त्याला घर चालवायला सांगितलंय मी.
सगळं खर्च कर, कमाव, खर्च कर. जर नसेल होत तर मग लग्न करून काय करणार आहे? तू जर माझ्या भरोश्यावर बसला असशील, म्हणजे बसला नाही आहे, तो पण एक्झाम्पल देते मी. तो जर म्हणेल मी कमवतच नाही, तूच कमव, तर असं चालणार नाही ना. आणि माझे आहे ना काही इच्छा आकांक्षा होत्या, माझे खूप स्वप्न होते लग्नाच्या अगोदर, जे की मला एवढं काही समजत नव्हतं. पण असं वाटायचं की एक राजकुमारसारखा भेटावा, ज्याने मला नेहमीच आनंदात ठेवावं. हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं, बरोबर ना? पण तसं काहीच झालं नाही. जिंदगीचा नुसता तमाशा झाला, आयुष्याचा सत्यानाश झाला. पण आता असं वाटतं की जी चुकी मी पहिल्यांदा केली ती चुकी नको करायला, म्हणून खूप फुकून पाऊल टाकते. आता खूप विचार करते, माझ्यासाठी नाही पण मुलासाठी तरी. कारण प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपण जे दिवस बघितले ते आपल्या मुलाला बघायला नको. त्यामुळे मला मयांची कोणतीच इच्छा अधुरी नाही ठेवायची. त्याला खूप आनंदात वाढवायचं आहे, खूप आनंदात लहानाचं मोठं करायचं आहे, त्याचे सगळे स्वप्न पूर्ण करायचे, त्याला त्याच्या पायावर उभं करायचं. आणि माझं खूप मोठं स्वप्न आहे त्याच्यासाठी. मला माझ्या मुलाला आर्मीमध्येच लावायचं, त्यासाठी भलेही काही करावं लागेल. आयुष्यभर मी एकटी राहील जर मला नाही सपोर्ट भेटला तर, पण माझ्या मुलाला मी आर्मीमध्येच लावणार, हे माझं स्वप्न आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे अशी की समजा मी डिवोर्सच्या पेपरमध्ये तसंही ते मेन्शन केलेलं आहे की पोरगा जर मोठा झाला तर त्याला जर येऊ वाटेल तर त्याच्या मनाने तो बापाकडे जाईल. त्यावेळेस जर मयंक त्याच्या बापाकडे गेला तरी मला काहीच हरकत नाही, काहीच पस्तावा नाही. उलट मी तर म्हणते की आत्ता पण मी कोर्टात बोलली होती, माधुरीताईला तुम्ही विचारून घेऊ शकता की मुलाला जर आत्ता तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, किंवा तुम्हाला जर बोलायचं, भेटायचं, लिहायचं असेल त्याच्यामध्ये तर तेही तुम्ही टाईप करू शकता. ते नाही म्हणले आम्हाला बोलायचं नाही, त्याला भेटायचं नाही, त्यानंतर आम्हाला घेऊन जायचं तर विषयच येत नाही, कारण तू चांगला सांभाळ करते. माझे नंदोई भाऊ स्वतः बोलले, तू चांगला सांभाळ करते राणी, तुझ्याकडेच ठेव पोराला. अक्षरशः रडले माझ्या नंदोई भाऊ, ज्यावेळेस डिवोर्स झाला ना रडले. आणि खरं एवढ्या फॅमिलीमध्ये ते एकच चांगले होते. मी नेहमीच सांगायची ना, नंदोई भाऊ बिचारे गरीब आहे. रडले, खूप रडले मयंकसाठी. मला खूप वाईट वाटतं. असं वाटतं ना मयंकला फोन लावून द्यावा आणि नंदोई भाऊसोबत तरी म्हणजे मामा या नात्याने बोलू द्यावं. पण असं वाटतं की नको, कारण कसं आहे काही गोष्टी नाही क्लिअर करू शकत. असू द्या. तर फक्त आता एवढंच वाटतं की मागच्या व्हिडिओचे कमेंट वाचले त्याच्यावरून पण आणि त्याच्या अगोदर पण माझे विचार चालू होते, खरंच किरणशी लग्न करायला पाहिजे का? म्हणायलाच खूप सोपं वाटतं, माझं प्रेम आहे, जीव आहे आणि आम्ही लग्न करणार वगैरे वगैरे. पण जेव्हा प्रत्यक्षात वेळ येते ना असं धाकधूक होतं. कारण मला माझ्या अगोदर माझ्या मुलाचा विचार करायचा आहे. त्यामुळे टेन्शन नका घेऊ, खूप विचार करून निर्णय घेणार. आणि माधुरीताईला सगळी हकीकत सांगितलीच आहे, त्या पण विचार करतील. तसा दिवस झाल्यावर आहे ना माधुरीताई बाहेर आल्यावर लगेच म्हणले आता लग्नाची तारीख लवकर काढा, पुढच्या महिन्यातच लग्न करून टाका. पण मी स्वतःहून बोलले. आत्तापर्यंत मी माधुरीताईला बोलत होती ताई माझं डिवोर्स करून द्या आणि किरणसोबत लग्न करून द्या. पण आता मी स्वतः बोलली. माधुरीताई जेव्हा मला बोलले लग्नाची तारीख काढा, मुहूर्त काढा, तर मी माधुरीताईला सांगितलं. ताई म्हणलं नको, थांबा जरा, विचार करू द्या, योग्यच निर्णय घेणार पण विचार करू द्या. पुढच्या व्यक्तीलाही वेळ दिला पाहिजे ना, तो काय करू शकतो. जर उद्या लग्न करून पस्तावली किंवा जर काही गोष्टी नाही घडल्या तशा, मग काय करायचं? तेच करत बसायचं. त्याचं वाटतं हे परवडेल मला एकटं आयुष्य. फक्त एवढंच म्हणायचं आहे की चला, हा व्हिडिओ याच विषयावर होता. फायनली मी मुक्त झाली. पण राहिली गोष्ट माझ्या लग्नाची, तर मला असं वाटतं जे लोक दुसरे बोलतात ना, दुसऱ्याच्या जीवावर खाते वगैरे, तर हे असं कोणी नको बोलायला. जाऊ दे आता, किरणच्या जीवावर खाते काय करू, कधी कधी माझ्या यूट्यूबचा पेमेंट येत जाईल. पण हे लोक असे नको बोलायला. म्हणून मला असं वाटतं स्वतःचं काहीतरी करिअर बनवायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं व्हायला पाहिजे. स्वतः जर 4 पैसे कमवले, यूट्यूबवरून नाही बरं का, काहीतरी कष्ट करून स्वतः जर 4 पैसे कमवले ना, तर मला कोणाला माझ्या पोरासाठी काही मागायची गरज पडणार नाही. जरी मी भविष्यात लग्न केलं ना, तर त्या व्यक्तीने जर माझ्या मुलाच्या अपेक्षा, इच्छा काही घेऊन मागितलं मुलाने, त्या नाही पूर्ण केल्या त्याने, तर मी स्वतः पूर्ण करू शकेल असं मला स्वतः बनायचं आहे खंबीर. तेव्हा मी लग्न करेन. लग्नाचा विषय स्टॉप करा आता. लग्न जेव्हा होईल तेव्हा होईल, मला योग्य वाटेल तर करीन, नाही तर करणारच नाही. हा होता माझा लग्नाचा विषय. ठीक आहे. तर चला, मला असं वाटते या व्हिडिओमध्ये एवढंच काहीतरी मी विचार केलेला आहे ते मी तुम्हाला सांगेलच, पुढं भविष्यात काय करायचं आहे ते.
तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी असाच राहू द्या, प्रेम राहू द्या. आणि खरंच तुमचे जेव्हा कमेंट येतात ना सगळ्यांचे, असं वाटतं एक फॅमिली, आपली जी पूर्ण यूट्यूब फॅमिली आहे, एक फॅमिली मिळून आपण चर्चा करतो. एवढे भारी भारी कमेंट असतात, भारी वाटतं. तुमच्या कमेंटमुळे मला एक पॉझिटिव्हिटी भेटते, एनर्जी भेटते. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हच कमेंट करायचा, जे माझे चाहते असतील त्यांनी. बाकी जे नेगेटिव्ह कमेंट करतात त्यांच्याकडे तर मी लक्ष देत नाही, जागेवर ब्लॉक करत असते, बरोबर. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगू शकता. त्यानंतर व्हिडिओ शेअर करू वाटलं तर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. आणि बेल आयकॉन प्रेस केल्यावर जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतो. त्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करा. ओके, चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. नमस्कार, बाय बाय.